सर्वप्रथम ऐकू येतंय सगळ्यांना? मराठीत बोलत चालेल? नो इश्यू? ओके. तर एका विशेष कारणासाठी मी इथे आलेलो आहे. कालपासून बरेच लोक आपले व्ह्यूज शेअर करतायत आणि मला पण थोडं करायचं होतं, म्हणजे असं काही कंपल्सरी नव्हतं, पण आज थोडं आहे. तर मी माझं जे रिक्वेस्ट आहे छोटीशी माझ्यावरती, स्पेशली जे केमिकल आणि पेट्रोकेमिकलचे स्टुडंट आहेत तसे सगळ्यांनी पण आले तर मला आनंदच होईल, त्याच्यात काही हे नाही आहे. पण एस्पेशली त्यांच्यासाठी आहे. त्याआधी मी तुम्हाला 2 प्रसंग सांगतो. ओके, या 2 दिवसात घडलेले. सर्वसाधारण म्हणजे मागच्या 8-10 दिवसात ही जी आपली ॲल्युमिनाय मीट होती त्याबद्दल चालू होतं, म्हणजे पोस्ट येणं चालू होतं. ॲल्युमिनाय मीट येत होतं असं, म्हणजे ग्रुपवर येत होतं. तर परवाच्या दिवशी संध्याकाळी बालाजीनी आपल्या शेड्यूल टाकला. बालाजी कुचवाड तोही माझा विद्यार्थी आहे. त्यांनी शेड्यूल टाकलं आणि त्याची पाहिलं मी, आणि नंतर त्याला म्हटलं, अरे कॅन यू शेअर द लिस्ट ऑफ द स्टुडंट्स हू आर कमिंग. तर मग त्यांनी अर्धा 1 तासांनी त्यांनी म्हटलं हो टाकतो सर. त्यांनी अर्धा पाऊण तासांनी एक लिस्ट टाकली. पाहिली मी ती लिस्ट, आणि त्या लिस्टमध्ये 1993 पासून तर 2018पर्यंत किंवा 2024पर्यंत स्पेशली खूप जुने विद्यार्थी माझे पेट्रोकेमिकल आणि केमिकलचे विद्यार्थी तिथे दिसत होते त्याचे. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपल्याला उद्या तिथे जायचं आहे. जायचं आहे म्हणजे बघा 2 गोष्टी आहेत. म्हणजे दुसराही प्रसंग आहे, तोही सांगतो मी तुम्हाला. कसं असते की आपण कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं हे वैयक्तिक आहे. आणि अशा बऱ्याचदा घटना असतात की ज्या आपण जावं वाटतं आणि कधी आपल्याला वाटते की नाही जायचं, आणि ते व्यक्तीनुसार ते बरोबर पण असतं, त्यात काही चूक नसतं. तर काल इथे आलो मी, आणि एका टीचरसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती, तर एकेकाळी धडपडणारे, लाजरे बुजरे असणारे, आपण समोर येते असताना वाटवागडी करून दुसरीकडून जाणारे, असे जे अत्यंत शाय असे जे विद्यार्थी त्या काळात असतात, घाबरणारे, कधी कधी त्यांना आपला खूप राग आलेला असतो तरी पण ते न दाखवणारे, असे जे विद्यार्थी असतात ते नंतर अनेक वर्षानंतर जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा ते अत्यंत कॉन्फिडंट, चांगले छान कपडे घातलेले, चांगले, आणि अतिशय यशस्वीता जी आहे ती तुमच्या चेहऱ्यावर दिसते. आणि ते जे चॅलेंजेस घेत आहेत, जगाशी भिडत आहे, ते सगळं पाहून एका टीचरला अतिशय समाधान मिळतं. त्यासारखी आनंदाची गोष्ट. तर खऱ्या अर्थानं हीच आमची कमाई आहे. खरं बोललं तर हीच आमची कमाई आहे, याच्यापेक्षा काही नाही. तुमच्या चेहऱ्यावर जर का तो एखादा व्यक्ती येत असतो, पायऱ्या चढत असतो, त्याच्या चेहऱ्यात जे दिसतं स्मितहास्य असते, आपल्याला पाहून कोणाला जरी आनंद होतोय यासारखं सुख नाही. हे आम्हाला जेव्हा दिसतंय तेव्हा आमचं सगळं म्हणजे काय म्हणतो त्याला, कृतकृत्य झालो, याच्यापेक्षा काही नको, अशी एक भावना असते. आता दुसरं एक उदाहरण सांगतो. तुम्ही घेऊ नका, चांगल्या यानेच घ्या. आणि काल एक व्यक्ती विद्यापीठात होती. या विद्यापीठात अनेक वर्ष त्यांनी काम केलं. काही कारणांभोवती बहुतेक आयुष्य त्यांचं जे कोणी त्यावेळी साहेब होते त्यांच्याशी उठबैठ करण्यात आणि जेवढा काही जास्तीत जास्त फायदा होईल आपला स्वतःचा, हे करून घेण्यात आयुष्य. नंतर रिटायर झाले, गेले काही कारणात, आणि विद्यार्थ्यांच्या प्रती किंवा आणखी आपल्या जे सहकारी असतात त्यांच्या प्रती अत्यंत तुच्छ भाव
आणि काल अशी पण व्यक्ती मला दिसली आणि मी त्यांचं म्हणजे की आपण काही मनातून असं म्हणत नाही की बाबा याचं वाईट व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं. आपला हिशोब करणारा दुसराच आहे, तो आहे तो प्रत्येकाचा हिशोब बरोबर करत असतो. पण मला मनातून ते वाटलं नाही की तिथं भेटावं म्हणून, तर मी आपला वाट वाकडी करून दुसरीकडून चालला. आता बरेच लोक ही गोष्ट सांगत नाही, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणाला भेटायचं आणि कोणाला भेटायचं नाही, हे आपलं प्रत्येकाचं असते थोडंफार. तर म्हणजे आपला जो कार्तिक होता की डज नेम मॅटर. आत्ता तो बोलून गेला, तुला घाई होती जायची आणि खरी गोष्ट आहे. तर डज नेम मॅटर इन इंडिव्हिज्युअल्स लाईफ. तर म्हणजे नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन त्याचं म्हणणं असतं. आणि त्यांनी सांगितलं ते पण खरं आहे, पण तुम्हाला मी खरं सांगतो, टू ॲन एक्सटेंट इट डज मॅटर. टू ॲन एक्सटेंट म्हणजे नाव म्हणजे की नाव नसतं ते. एखादं नाव आहे, आपल्या इथं अनेक लोक आहेत की ज्यांनी IIT काम केलेलं आहे, सगळ्या लोकांनी. तर ते जे नाव आलेलं आहे त्यांना, ते जे नाव आलं आहे ते असं काही कोणं दिल्यानं नाव नाही आलेलं आहे. त्यांचे वर्क एथिक्स जे असतात, त्यांचे जे प्रोसेस असते ती इतकी चांगली सेट झालेली असते. आणि 90% ऑफ द पीपल वर्किंग देअर दे फॉलो दॅट प्रोसेस. आणि म्हणून त्यांचं ते नाव असतं. आणि म्हणून तिथून जे मुलं निघतात ते असे इतके चांगल्या रीतीने प्रोसेस झाले असतात की त्यांना कोणा ज्योतिषाची गरज लागत नाही की हे आयुष्यात चांगलं करतं, ते चांगलंच करणार असतं. आणि कोणत्याही विद्यापीठाचं ब्रेड अँड बटर जे मी म्हटलं का काही विद्यार्थ्यांसोबत आमच्या, की ब्रेड अँड बटर काय आहे, तर अंडर ग्रॅज्युएट आहे. अंडर ग्रॅज्युएट हा तुमच्या विद्यापीठाला नाव भेटून देतो. पोस्ट ग्रॅज्युएट PhDs हे जे आहे हे इंडिव्हिज्युअलिस्टिक एक्सलन्स आहे, ब्रिलियन्स आहे. ते अधूनमधून येत राहतात, सरफेस होतात, ते चांगलं करतात. त्यांच्यासोबत आम्ही पण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते क्रेडिट आमचं नसतं. आमचं क्रेडिट असते आपले अंडर ग्रॅज्युएट मुलं काय करतात. आणि कारण की हा मोठा ग्रुप असतो आणि ते जर का चांगलं करत असतील तर तुम्ही नक्की चांगलं करत आहात. फॉर्च्युनेटली ऑर वॉट एव्हर यू से, 2010पर्यंत बाटू हा एक चांगला ब्रँड होता म्हणत आहे मी, लक्षात घ्या. आता आपण कुठेतरी चुकीच्या याच्या ट्रॅकमध्ये सापडलेलं आहे. त्याचे लक्षणं दिसत आहेत, त्याचे सगळे प्रकारचे लक्षणं दिसत आहेत. तर इथे जे कोणी नवीन जनरेशन आहे, टीचर्स म्हणा किंवा स्टुडंट्स म्हणा, जर आपण यातून मार्ग काढला नाही तर नुसतं म्हणजे काय म्हणतात त्याला की माझं चांगलं होईल उद्या या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. अनलेस अंटिल यू वर्क ऑन इट. आपण आपल्या आयडेंटिफाय केलेले जोपर्यंत इथं डिसिप्लिन येत नाही विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, नॉन टीचिंग स्टाफमध्ये, तोपर्यंत इतकं भविष्य कोणी काहीही म्हणू की इथे सोन्याचे दिवस येतील, उद्या सोन्याचा दूध वगैरे निघेल म्हणू देत. ज्याला म्हणायचं त्यांनी प्रत्येकाला फ्रीडम आहे म्हणायचं, पण unless until we work on the basic fundamentals तोपर्यंत हे. आणि यासाठी अत्यंत काय म्हणतात कठोर निर्णय जर का आपण भविष्यात घेतले, नजीकच्या भविष्यात घेतले तर इथे चांगले. आणखी थोडंसं 2 मिनटं तिथं फक्त आपल्या या आपली असोसिएशन जे आहे, याला आपला संतोष सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट खरोखर चांगले लोक भेटले आहेत. आणि ते नक्की अशा काही ॲक्टिव्हिटीज करतील की जेणेकरून जो आपला कॉमन विद्यार्थी आहे, बरेचदा काय होतं की मला असं ऐकण्यात आलं आहे की आपण काहीतरी स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतो स्टुडंट्सला, मुलींना आपण स्कॉलरशिप देतो. हां, व्हेरी गुड. आणि 2 वर्षापूर्वी आपल्या एका अलुमिनी 10 लॅपटॉपसुद्धा डोनेट करून देते. ते विद्यार्थ्यांना आपण पोचवले. पुन्हा 5 लॉरेट्ससुद्धा आपण अपॉइंट केलेले आहेत, जे आपल्या इंटरफेस आहे युनिव्हर्सिटीशी, ते इथे आपल्यासाठी थोडं काम करतात किंवा जे आपण ॲक्च्युली येऊ शकत नाही त्या गोष्टीसुद्धा ते करतात. तर तीसुद्धा एक स्कीम आहे. ते अर्न अँड लर्न या कन्सेप्ट आहे. तीच फार महत्त्वाची आहे. बरेचदा काय होते की
काही लोक जेव्हा असे आपण स्कॉलरशिप देतो तर काही लोक स्मार्ट असतात, बोलण्यात चांगले असतात. काही लोक अत्यंत गरजू असतात, पण त्या ज्या बॅकग्राऊंडमधून जे आलेले असतात त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वगैरे खूप काही चांगला नसतो. तर यावेळेस काय आहे की जे ऑफकोर्स ऑनेस्टी इज रिक्वायर्ड ॲट एव्हरी लेवल, पण जे लोक त्यांच्याशी रुटीन कॉन्टॅक्टमध्ये असतात ते आयडेंटिफाय करू शकतात की या मुलामध्ये बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे सिन्सिअरिटी आहे, हार्डवर्क आहे, नसेल तो टॉपर, पण तो अतिशय त्याचं काम अतिशय व्यवस्थित करतो. तर आणि तो गरजू आहे. तर अशा लोकांना आपण हेडच्या माध्यमातून, हेड ऑफ द डिपार्टमेंट, कारण की त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटची आयडिया असते की कोणाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तर अशा माध्यमातून त्यांच्याही काही आपण समजा कॉम्पोनंट त्याच्यासाठी एखादा ठेवला. सर, जी आपली प्रोसेस आहे ती प्रोसेस एकदम ट्रान्सपरंट आहे नाही निश्चित आणि त्यामध्ये सरांनी जे सांगितलं आहे फक्त तो कॉम्पोनंट नक्कीच आहे, कारण आपण मोस्टली व्हर्च्युअली काम करतो, परंतु त्याची ग्राउंड रिॲलिटी आणि बॅकग्राऊंड चेक हा जो कॉम्पोनंट आहे, एक तर स्टुडंट सेक्शन आणि HOD हे दोन, आणि त्याच वर्गातले दुसरा मित्र किंवा मैत्री त्या विद्यार्थिनीची किंवा विद्यार्थ्यांची, हे तिन्ही कंपोनंट आपल्या ज्या लिस्टमध्ये आहे. सो दॅट वी आर ॲक्च्युली गिविंग टू अ मोस्ट डिझर्विंग पर्सन. दॅट्स व्हॉट आय हॅव लॉस्ट. नाही तर हे फार म्हणजे कारण की आता तुम्हाला एक छोटीशी एक 2 मिनिटाची गोष्ट सांगते की एक दिवस मी माझ्या मुलीला आणि मिसेसला काहीतरी ब्रेकफास्ट पाहिजे होता, आपल्या सगळ्यांनी ऑफिस घडले. तर त्यांनी मला सकाळी सांगितलं संडेला की आम्हाला आज हे पाहिजे. तर मग आपण सगळेजण कसं हे करतो, मग मी पण गेलो हॉटेलमध्ये, आपल्या माणगावच्या बाळाराम हॉटेलमध्ये जाऊन बसलो की बाबा मला ते पार्सल दे. आणि मी आपला खाली बसून बसलो, पाणी वगैरे पित होतो काही नाही. बस तेवढ्या वेळात तो एक आलाच म्हणून वेटर, आणि तो आला आणि त्यांनी म्हणजे दिलं माझ्याजवळ. तर मग आपण जेव्हा तो आणतो तेव्हा सहज आपण वर पाहिलं तर तो माझा विद्यार्थी होता. अँड देन आय गॉट स्टन. म्हणजे माझा विद्यार्थी, मी म्हटलं तू इथे कसा काय? तर तो म्हणे की सर, म्हणजे तो पण त्यांनी काही बोलला, आणि अत्यंत चांगला विद्यार्थी, अत्यंत सिन्सिअर, कधीही क्लास न मिस करणारा, त्याचं काम तो व्यवस्थित करणारा. की तेव्हा मला एकदम हे वाटलं की अरे याच्यावर असं आलं ना, आपल्याला आजपर्यंत काहीच कसं काय माहिती. मग मी त्याला म्हटलं की तेव्हा काहीच बोलत नव्हतं त्याला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर म्हटलं दुपारी म्हटलं काय अडचण आहे सांग. तर तो म्हणत की सर असं आहे. तर मी काय करतो म्हणे की सॅटर्डे संडेला मला तिथे 300 रुपये भेटतात, आणि इथे काही सुटी असते आपल्याला, त्या दिवशी जातो आणि तेवढ्यात मला महिन्याचा खर्च नाही. तर आणि त्याला त्याची लाज पण नव्हती, म्हणजे चांगलं करत होतो काही असं नव्हतं. पण जेव्हा असं आपल्याला दिसून येते तर त्या अशा लोकांच्या आपण जर काही कामी येऊ शकलो तर ते आयडेंटिफाय करणं मात्र कठीण असते. खरं सांगतो तुम्हाला, आयडेंटिफाय करणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. सध्याचं जग फार फसवं आहे, टू बी व्हेरी फ्रँक. आणि तुम्हाला मी सांगतो की मी स्वतःला भाग्यवान समजतो की आय एम इन टीचिंग फील्ड. टीचिंग आणि ज्युडिशियरी ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ह्या तुम्हाला आता अर्थात काळाच्या सोबत त्या पण डायल्यूट झालेल्या आहेत, आणि अनेक गोष्टी आपल्या कानावर पण येतात की त्यांचं पण डिग्रेडेशन झालेलं आहे खरं म्हणून. पण तरी पण ह्या गोष्टी अतिशय समाधान देतात आपल्याला. याचं कारण असं आहे की याच्यात तुम्ही अशा लोकांवर काम करता की ज्यांच्याकडून म्हणजे तुम्हाची काहीच अपेक्षा नसते. तुम्ही निस्वार्थ भावनेने त्यांच्यासाठी काम करत असता, आणि त्यांनासुद्धा त्याची जाणीव नसते. त्यांना त्याची जाणीव जेव्हा होते ते जे व्यावहारिक जगात 10 वर्षांनी जेव्हा जातात तेव्हा त्यांना समजते की आपल्या बाबतीत काय झालं, चांगलं झालं की वाईट झालं, दोन्ही समजतं. आणि तेव्हा तसंच ज्युडिशियरीचं सुद्धा आहे की ज्युडिशियरी अशी गोष्ट आहे की ती अशा माणसाला न्याय देऊ शकते की ज्याला काही त्याच्यात शक्ती नाही, त्याच्यात काही नाही, तरी पण त्याला पण न्याय भेटू शकतो. तर ह्या ज्या 2 सिस्टम्स आहेत आपल्या त्या, आणि त्याचं जर आपण राखू शकलो, कठीण होत चालला आहे दिवसेंदिवस, पण तरी पण आपण राखू शकलो तर निश्चित ह्या 2मधून जे काही आपल्याला साध्य झालं आहे ते अनमोल आहे. तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असताना तुम्हाला 10 लोक सॅल्यूट घालतात, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही, काहीच मोठी गोष्ट नाही. कारण की त्याला काहीतरी
हे करायचं असतं, त्याचा काहीतरी इंटरेस्ट असतो. तुम्हाला तुमचा विद्यार्थी 10 वर्षानंतर जेव्हा भेटतो आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, दॅट इज माझं ते हे आहे. मला कालही मला अनेक विद्यार्थी माझे भेटले, अत्यंत आनंददायी दिवस गेला माझा, टू बी व्हेरी फ्रँक. आणि तुम्ही सगळ्यांनी यानंतरसुद्धा जिथे जिथे आहात जेवढं यश भेटलं त्याच्यापेक्षा सुद्धा आणखी उत्तुंग यश भेटावं. आणि एका प्रत्येकाला या जगात असं कोणीही नाही की ज्याला काही समस्या नाही आहे. वैयक्तिक लेवलवर म्हणा किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणा, सगळ्यांना चॅलेंजेस आहेत, डिफिकल्टीज आर ऑलवेज देअर. पण त्यामध्ये सुद्धा आपण 0.1% जर का काही काढू शकलो की जिथे आपलं काहीतरी घडलं, आपल्याला त्या दिशा भेटली, त्या ग्रुपसाठी आपण आणि दाखवण्याची काही आवश्यकता नाही आहे. जर का आपण जाणते अजाणते म्हणे त्यांच्यासाठी काही करू शकलो तर त्यासारखं समाधान नाही. खरं सांगतो तुम्हाला, एवढ्या वर्षानंतर मला हे वाटतं आहे. आणि आपली ॲल्युमिनी असोसिएशन जे आहे ते अत्यंत परिपक्व लोक आहेत, त्यामध्ये खूप चांगले लोक आहेत. आणि एक कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट एका दिवसात येत नाही, एवढं लक्षात घ्या तुम्ही की बाबा ॲल्युमिनी असोसिएशनची मीट झाली आणि लगेच उद्यापासून खूप चांगले दिवस असं होत नाही. विश्वास निर्माण व्हायला सुद्धा काही काळ जावा लागतो. इन्स्टिट्यूटबद्दल आणि ॲल्युमिनीमध्ये एकमेकाबद्दल विश्वास असेल आणि तो विश्वास एका दिवसात किंवा एका वर्षात निर्माण होत नाही. दोन्ही बाजू जर कन्सिस्टंटली चांगल्या उद्देशाने काम करत राहिले तर निश्चित आपल्यासोबत आपल्या इथे सुद्धा इतके लोक चांगले आहेत की आपला ग्रुपसुद्धा खूप चांगला आहे की जेणेकरून जे लोकांना तुम्ही कधी ओळखत नाही, जे लोकांना तुम्हाला माहीत नाही की मी काही जे करतो ते कोणाच्या हाती जाणार आहे, तरी पण ते महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपण करू शकलो तर यासारखं चांगली गोष्ट नाही, एवढं मला वाटते. आता शेवटचं की इथे जे केमिकल आणि पेट्रोकेमिकलचे स्टुडंट आले आहेत, सर्व स्टुडंट, बाकी असंही काही नाही आहे. तर आम्ही एक कालच ठरवलं प्रोग्राम, पण बरेच लोक आपले इथले ॲडॉक जे फॅकल्टी असतात ते दुरून येतात, महाडवरून येतात, कोणी तिकडे येते, कोणी लोणेरे, कोलाड, दुरून येतात लोक. तर त्यांच्यासाठी 6:30चा टाईम काही 12:30 नाही, कालचं म्हटलं 6:30चा थोडं शक्य नव्हतं, अडचणीत होतं. आणि म्हणून आपण आपले विद्यार्थी आणि स्टाफ जे यंग लोक आहेत, ॲडॉक लोक आहेत, त्यांनासुद्धा अजून त्यांचं फ्युचर भेटायचं आहे. तर त्यांनी जर का तुम्ही उपस्थित राहिले तिथे आणि थोडं शेअर केलं तर त्यांच्यासाठी निश्चित मोटिवेटिंग होईल. म्हणून 12:30 वाजता आपण कॉन्फरन्स हॉलला एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही लंच घेऊन, मला माहीत आहे सगळ्यांना जाण्याची घाई आहे. सो आय विश ऑल ऑफ यू द व्हेरी बेस्ट फॉर टुडे ॲज वेल ॲज फ्युचर. अँड वी होप association will move leaps and bounds in future. Thank you.